आतील बाजूस बसवणे सर्किटवर सर्किट जे असतात ते छोटे दाखव. हा काय आहे? ट्रान्झिस्टर हा काय आहे? ट्रान्झिस्टर हा काय रे? ट्रान्झिस्टर दिसला का ट्रान्झिस्टर? दिसला ट्रान्झिस्टर? हे बघा हे ट्रान्झिस्टर आहे. तीन फटाके बारके आपले आहे की नाही? दिवाळीत वाजवले की नाही? हे काय आहे? आलं लक्षात? हा काय बघा? हा काय आहे? काय आहे हा? बरोबर. हा काय आहे? दिसला का ट्रान्झिस्टर? बघ रे बाबा, बघ ट्रान्झिस्टर दिसतोय. बघा तुम्हाला कोणी काढून दाखवणार नाही, आपण बघतोय कारण तुम्हाला शिकायचंय चांगलं नॉलेज. चला पुढे द्या. त्यातला झालं तुला दिसतं ना बघा ना. हा चला कळले का? बघितले का संगणकाचे डोळे कुठं बसवले जातात नंतर दाखवतो. आता एक एक बघा बघा व्यवस्थित व्यवस्थित बघा, गडबड करू नका. याला म्हणतात रॅम. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? रॅम. आपला डोळा काढून तरी बघितलं का? नाही. कॉम्प्युटरचा डोळा काढून आणला. काय आणला? कॉम्प्युटरचा डोळा काढून आणला, आपण दाखवायला लागलोय की नाही? बघायला मिळालं आपल्याला. चांगलं की नाही? म्हटलं समजलं का बाळा? याला काय म्हणतात रे बाळा? काय म्हणतात? बरोबर, व्हेरी गुड. क्लॅप करायची सगळी. समजलं? आता तुम्हाला एक मायक्रो प्रोसेसर दाखवलं होतं मॅडम. काय दाखवलं होता? बघा कुठं बसवलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. बघा हा जो आहे ना, हे बघा याच्यावर बसवलेला आहे. बघा इथं आहे ना, हा खोलतोय आपण. हे बघा खोललं की इथून तो निघणार आहे आणि इथून असं निघणार आहे. बघा दिसला का? तर हा मायक्रो प्रोसेसर आहे संगणकाचं चौथी पिढी आहे. कुठली पिढी आहे? चौथी. बघा आता तुम्ही हातात घेऊन सगळे एक 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 पुढं. हा आणि पाहिजे तर हा मदरबोर्ड मग कसा येतो बघा. सगळे पाठीमाग असं व्यवस्थित आहे, एक चोचत असते खाली व्यवस्थित हातात घेऊन बघायचं. बघा काय काय तिला दे नाही तर या लाईनला माग नाही ते बघायचं. बघा कुठल्या कुठल्या पिढ्या आहेत त्या इथं द्यायचं, या लाईनला द्यायचं. बघा मायक्रो प्रोसेसर याला काय म्हणतात? मायक्रो म्हणजे लहान. मायक्रो म्हणजे काय? लहान. लहान मायक्रो म्हणजे काय? लहान. आणि प्रोसेसर म्हणजे प्रक्रिया केंद्र, प्रक्रिया करण्यासाठी वापरतात. दे त्याला. बघा जरा पाठीमागे बघू दे. हे इकडे यांना द्यायचंय. बघा ठीक आहे. दे पाठीमाग. दिसलं का? ते वायरी जोडल्या जातात त्याला सगळ्याला. फक्त बघायचं आपल्याला काय काय येते. आलं लक्षात? बघितलं? चला रे तुम्ही बघा. हा बघू यांना बघू. यांनी नाही बघितलेलं. तुम्ही आधी ते बघा, तुमच्याकडे येते नंतर. तुम्हाला या नाही सांगितलं. बघितलं? तुम्हाला कोणी कॉम्प्युटर खोलून काढून आपण कॉम्प्युटर बघा किती बरोबर शिकतोय. कळलं का? तर याविषयी आपण अजून बरंच पुढे जाऊया पुढं. बघा झालं असेल तर माझ्याकडे एक एक इकडे करा. आणि तुम्हाला दाखवतो कुठं काय जोडलं जातं. बघा कुठं काय जोडलं जातं हे दाखवूया आपण. बघा आणा इकडे ते. आता बघा याच्यामध्ये मी पुन्हा बसवून टाकतो. याच्यामध्ये मी पुन्हा बसवून टाकणार. आता याच्या धातू पासून, धातू जो असतो ना तांब माहितीये ना, तर याला तांब्याचे धातू आहेत. याच्यामध्ये सिल्वर. याच्यामुळे त्याने धातू काय करतो? तो उत्सर्जित करतो. आणि तो काय धातू असतो? तांब्याचा. कसला धातू असतो? तसं याच्यावर तांबे वगैरे सगळं एकाच ठिकाणी घेऊन बनवलं जातं. कळलं का? आता पुढे जाऊया. जसं की मला ही म्हटली होती की याचा वापर काय. आता मला जर हे जोडायचं असेल कीबोर्ड, तर मला इथं जोडायला हे दिले. बघा इथं कीबोर्ड जोडणार आहे मी. हे बघा इथं कीबोर्ड जोडला तर कीबोर्ड काम करतो. काय करणार आहे? याला जोडला पकड ये. याला जोडला तर हा काय झाला? कीबोर्ड काम करतो. कळलं का? हा सीपीयू असतो असो बाजूला. आपल्या सीपीयू काय असतो? असा बाजूला असतो. कळलं का? कम्प्युटरला कसं जोडलं लक्षात आलं? पुन्हा दुसरा आहे हा माऊस आहे. हा काय आहे? माऊस आहे. हे बघा एक पकड कर इथे. आता बघा हा माऊस जो आहे तो कुठं जोडला जातो? तर हा माऊस बघा इथं आपल्याला हे दिलेलं आहे. तर इथं आपल्याला जोडायचं आहे. बघा माऊस. हे बघा इथं माऊस आपण जोडतो. बघा सगळ्यांनी लक्ष देऊन पाहायचंय. आपल्याला कीबोर्ड माऊस जोडून आपल्याला हे करता आलं पाहिजे. बघा हे बघा. हे बघा दिसलं का? दिसलं का? बघा वायर जे कम्प्युटर जोडतो की नाही, हे बघा इथं जोडलं जातं. आणि मग इथं ही माहिती टाईप केली की याला माहिती पाठवतो. इथं पाठवली की इथं येते. इथं आले की इथं येते. आता डोळेच नाही तर दिसणार नाही. तर डोळे म्हणजे रॅम बसवले जातात. बघा इथं रॅम. बघा सगळे लक्ष देऊन बघा. बघा लक्ष देऊन बघा. खूप महत्वाचं आहे. सांगणार नाही. तुम्ही कुठं जरी तिला पास कर इथे लाईनला
त्याला दे एकदा, त्याला दे. प्रत्येकाने बघायचं हातात घेऊन. काय बघताय तुम्ही आता सध्याला? कॉम्प्युटरचा हार्ड डिस्क, कॉम्प्युटरचा मेंदू, कॉम्प्युटरचा मेंदू, बरोबर. जी माहिती साठवण्यासाठी वापरला जातो. काय करण्यासाठी? हा, बघ बघायचं इथं. बघ समोर, मागं बघायचं नाही. आपल्याला इंग्लिश येतं, तिला त्याच्या पाठीमागं बघ. बघ जरा व्यवस्थित, आमच्याकडे बघू नको. ते बघ एकदा तुझ्या हातामध्ये. बघ कसं असतं. तुम्हाला कॉम्प्युटर खोलून बघता येणार नाही, म्हणून तुम्हाला कॉम्प्युटर खोलून हातामध्ये दाखवतो मी. कळलं का? एक कॉम्प्युटर खोलून आणलाय म्हणून. समजलं काय? हा, कुठला मदरबोर्ड आहे कुठला ते सांगू नंतर. आपण एक एक घेऊया. आधी हेच सगळं माहिती लक्षात घे. दे तिला, त्याला दे. झालं का? बघितलं का? त्याला दे की तिकडे पलीकडे पास कर. एक हातात घेऊन बसायचं नाहीये. बघा, तुम्हाला समजून घ्या. मोठेपणी तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील. विसरल का? हा, चला द्या पलीकडे, द्या त्याला, दाखवा. दे इकडे. झालं का? बघितलं का? तर हे असा असतो हार्ड डिस्क. काय असते ही? काय वापर आहे ह्या हार्ड डिस्कचा? माहिती कशासाठी? माहिती कशासाठी? सगळ्यांना समजलं का? या दोन गोष्टी बघायला मिळाल्या. आता पुढे जाऊया. आता आपण पुढे जाऊया. संगणकाचे डोळे बघायचे. डोळे संगणकाचे बघायचे का? जे की तुम्हाला मॉनिटरवर दिसतं ना चित्र. हे बघा, इथं माणूस आहे, समजून घेऊया आपण. हे बघा, हा कोण आहे मी सांगणार नाही, नाव नंतर देणार मी याला. तेव्हा हे माणूस आहे, माणूस माणूस आहे. हा कोण आहे? हा, माणूस आहे. हा मला कोण आहे बघा. ज्याने उत्तर दिलं नाही त्याचं नाव टाकून देणार. हा, आता बघा, हे संगणकाचे काय हे काय करतं माहितीये का? फक्त तुम्हाला माहिती दाखवण्याचं काम करतं. काय करतं? काय करतं? काय करतं? बरोबर. मी ब्रेन काढून बघितला का? तुझ्या हातामध्ये देतोय मी ब्रेन. जसं आपण संगणकाचे जनरेशन पाहिलं होतं, बरोबर, तसं मला सांगा, माणसाला मेंदू आहे, म्हणजे मेमरी आहे, बुद्धिमत्ता आहे, बरोबर. मी आता जर समजा सांगितलं मला घरी जायचंय, शाळेत जायचं, तर मी माझ्या शाळेत गाडीत बसून इथं जिथं जाईल, किंवा माझं घर जवळ असेल तर चालत मी त्या घरी जाईल, किंवा घरून शाळेत येईल. ही माहिती कसं साठवता? बाळा वही ठेवून तसं करू नकोस. ही माहिती कशी साठवता? कुठं साठवली जाते माहिती आपली? मेंदू मध्ये, बरोबर. तसं कॉम्प्युटर मध्ये, आपल्या या कॉम्प्युटर मध्ये माहिती जी साठवली जाते, माहिती जी साठवली जाते, याला हार्ड डिस्क असं म्हणतात. याला काय म्हणतात? काल आपण प्रोजेक्टरवर चित्राच्या माध्यमातून बघितलं की हार्ड डिस्क आज तुम्हाला बघायला हातामध्ये मिळणार आहे. कळलं का? कशी असती बघा, एकदा एकेकाने बघा, व्यवस्थित घ्या. आपल्याला बघा, संगणकाचा मेंदू म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? संगणकाचा मेंदू. जी माहिती साठवली जाते. बघा, एक एक पुढे जाऊया आपण. बघा, कॉम्प्युटर मध्ये आपण पाहत असताना आपण काय पाहत होतो बघा. मला नाव सांगायचं, मी आकृती काढतो त्याचं. मी पुन्हा वारंवार रिपीट काय घेते तुम्हाला समजावून. काय म्हणतात त्याला? मराठीत लिहू का? मॉनिटर काय काम करतो रे? काय केलं मॉनिटरनं? टाईप केलेलं दाखवायचं काम करतो. मांडी घालून बसा. काय करतो? दाखवण्याचं काम करतो. बघितलं ना तुम्ही आता हातात घेऊन? बघितलं का नाही? आता तसं सेम आता इथे मी छोटासा एक काहीतरी चित्र काढतो बघा. सगळे लक्ष द्या. एक छोटंसं चित्र काढतो या ठिकाणी. येस, व्हेरी गुड. याला काय म्हणतात? सीपीयू आहे. हा काय आहे? मी याच्यामध्ये लिहितो सीपीयू. काय आहे? सीपीयू. आलं लक्षात? आता मी इथं पुन्हा हे काढतो. काय आहे हा? कीबोर्ड. काय काम करतोय बाळांनो? माहिती टाईप करण्यासाठी. माहिती टाईप करण्यासाठी काय केला जातो? काय केला जातो? बर, किती बटन असतात त्याच्यावर? एकूण बरोबर, जास्त असतात, त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त असतात. बरोबर, बरोबर का नाही? बरोबर. आता बघा, आता मी याला वायर नाही काढलेली. ही काय नाही काढलेली? म्हणून तो कसला कीबोर्ड आहे? व्हेरी गुड. कसला कीबोर्ड आहे? बरोबर. का वायरलेस आहे? याला वायर म्हणजे
म्हणजे शेपटी बरोबर. आता बघा तोपर्यंत मी अजून एक माऊस काढतोय. काय काढतो बघा, तुम्ही माऊस काढतो इथं बघा, सगळे लक्ष देऊन बघायचं. आता याला काय, हे कसला माऊस आहे? वायर नाही, कसला माऊस आहे? वायरलेस का म्हणतात रे? कोण सांगेल वायरलेस का म्हणतात? कोण सांगेल? का म्हणतो बरोबर? काय म्हणतो त्याला? का म्हणतात वायरलेस? याला वायर नाही म्हणून म्हणतात का वायर आहे म्हणून म्हणतात? येस, व्हेरी गुड. क्लॅप करा यासाठी. कळलं का मला? ज्याला वायर नाही म्हणून वायरलेस. समजलं? आता मी दुसऱ्याला प्रश्न विचारणार बरं का. आता मी दुसऱ्याला प्रश्न विचारणार आहे बघा. मी एका व्यक्तीला कोणाला यस कमिंग बघा. आता मी एक एकाला विचारणार हा. आता मी पुन्हा हा इथून बघा. हा आता कोण सांगते बघा, दोन प्रश्नाची उत्तर कोण सांगते? मला हिला विचारायचंय. उभा राहा बाळा, उभा राहा एक मिनिट. आता बघ, याला इथून एक अशी रेष टाकली म्हणजे याला जोडलं, इथून याला जोडलं. मग याला कसला माऊस म्हणतात बाळा? वायर्ड. बरोबर. कसला माऊस म्हणतात त्याला? माऊस आपण लिहूया. कसला माऊस आहे तो? बरोबर. आता तू बस खाली. कोण सांगते हात वरती करा ज्याला येते त्याला? तू उभा राहा थांबा. त्याला कसला कीबोर्ड म्हणायचं रे बाळा? याला इथं बघ, इथून अशी याला वायर टाकली. काय टाकली? वायर. कसला कीबोर्ड म्हणतात त्याला? बोलायचं नाही. कसला कीबोर्ड म्हणतात? बरोबर, व्हेरी गुड. कसला कीबोर्ड आहे? हात वरती करायचं, सांगायचं नाही, कुणी बोलायचं नाही. कोणाला सांगते उत्तर बघूया. कोणाला वरती करते? कोण आहे? कोण सांगतंय? तू सांगते. वायर नाही, वायरलेस. बरोबर. क्लॅप करायसाठी छान. क्लॅप करा. काही काढून नाही, क्लॅप करायचं. कळलं? याला काय म्हणतात? व्हेरी गुड. तर याच्या आतमध्ये मदरबोर्ड असतो. काय असतो याच्या आत?